हिंदू संस्कृतीचा, महाराष्ट्राचा, राजांचा भगवा ज्याप्रमाणे घेऊन माझा मावळा त्या मैदानात उतरायचा, त्या ध्वजाची, त्या क्षणांची आठवण, नाद स्फूर्ती, वारसा मराठी संस्कृतीचा आणि अभिमानाचा म्हणून हा ध्वज उंचावला जातोय. तर ज्या वेळेला याच्या रायगड प्रीमियर लीग रॅलिंगच्या पुढे असणाऱ्या, तर मी विनंती करेन या कार्यक्रमाला सुरुवात होतोय आणि सुरुवातीलाच तुतारीचा आवाज या रायगड प्रीमियर लीगच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. पौड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवतंस राजा शिवछत्रपती महाराज की जय भवानी. शिवाजी रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला. मुठभर माऊल्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ ज्यांनी घेतली, पाहता पाहता कानंदी नदीच्या तीरावरती स्वराज्याचं पहिलं तोरण ज्या राजांनी लावलं, पाहता पाहता वयाच्या 44व्या वर्षी स्वराज्याचं सुराज्य ज्यांनी केलं, त्या राजा शिवछत्रपतींना कसालखंड पंचक्रोशी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या वतीनं तमाम अतिथींच्या वतीनं मानाचा मुजरा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आयोजकांना विनंती असेल, आदरणीय अनिलदादा पाटील, मंगेश वाकडेकर ढोल ताशा पथकाच्या समोर आपल्या कार्यक्रमाच्या अश्वावर आरूढ असणाऱ्या संचलनाला सुरुवात होईल. मी ढोल ताशा पथकाला विनंती करेन. नादस्फूर्ती ढोल ताशा पथक, अतिशय उत्तम अशी सुंदर सुरुवात आज या रायगड प्रीमियर लीगची आपण केलेली आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि खरं तर या ढोल पथकामध्ये फक्त पुरुष नाही, आपले बंधू नाही, तर भगिनी पण, 2 भगिनी एवढा वजनाचा ढोल आपल्या कमरेला बांधून वाजवतायत. ही एक चांगली गोष्ट आपल्याला या मैदानावर दिसते. सर, क्रीडाज्योत घेऊन आपल्या 2 आयोजकांनी लगेचच दाखल व्हायचं आहे संचलनात. क्रीडाज्योत असेल तर संतोष चौधरी आपल्याला विनंती असेल. खेळाडूंना विनंती असेल, चला सर्व खेळाडू रायगड ठाणे आदरणीय संचलनात रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील, महेश म्हात्रे यांना विनंती असेल. त्याचबरोबर दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असेल की आपल्या सर्व शिलेदारांना माऊल्यांना घेऊन त्या वेशभूषेमध्ये आपल्या संचलनात दाखल व्हायचं आहे. बरोबर जिथं आर्यन ग्रुपचे आमचे समीर पाटील यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. खरं तर रायगड प्रीमियर लीग हा फक्त खेळासाठी नाही तर एक उत्सव आपल्यासाठी होऊन बसलेला आहे. आणि या उत्सवाचे आपण सगळेजण इथे भागीदार आहोत. दोन्ही संघ जे टीम्स, पंकज आपण या लॉंग मार्च मध्ये जॉईन व्हायचं आहे. चला रायगड आणि ठाणे दोन्ही संघांना विनंती असेल. घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज आपण या मैदानात इथे बघतोय. खरं तर आपण इतिहास जर चाळून बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा जो आणला, त्या गनिमी काव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कधी मोगलांना भेटलेच नाहीत. म्हणजे जेव्हा पाठलाग मोगल करायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पसार व्हायचे आणि ज्यावेळी मोगलांचा पाठलाग शिवाजी महाराज करायचे तेव्हा मोगलांना पकडायचे. याच्या मागचं जर आपण गुपित जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले घोडे, एवढे वेगवान असे घोडे त्यांचे होते की त्या वेगवान घोड्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. त्यामधील घोड्यांची नावं अशी आहेत सर,
पहिला घोडा त्यांचा मोती, दुसरा विश्वास, तिसरा तुरंगी, इंद्रायणी, गजरा. याच दरम्यान रणवीर या आणि कार्यक्रमाप्रसंगी 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आमदार आदरणीय महेश शेटबालदी यांचं आगमन आपल्याला अतिथी कक्षाकडे होताना दिसतोय. मी विनंती करेन संचलन सुरू होण्यापूर्वी आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय आमदार साहेबांना विनंती असेल, भक्ती आणि शक्तीचा संगम उरणमध्ये गेल्यानंतर जिथं 1984चा रणसंग्राम झाला त्याच ठिकाणी दास्तान फाट्यावरचा इतिहास जागृत राहावा याच्यासाठी शक्ती आणि भक्तीचं एक संगम म्हणून माझ्या दासांच्या त्याचबरोबर माझ्या राजांच्या छबीमध्ये तो दिसणारा स्मारक आपल्या डोळ्यासमोर येईल. आदरणीय सन्माननीय महेश शेटबालदी या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला अतिथी कक्षामध्ये विराजमान होताना दिसत आहेत. या येणाऱ्या पाहुण्यांचं प्रथमतः रायगड प्रीमियर लीग 2021 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. अतिथींच्या उपस्थितीतून खऱ्या अर्थानं हा संचलन, परंतु येणाऱ्या मान्यवर आणि त्याचबरोबर सर्व क्रिकेट टीम ढोल ताशा पथकानं विनंती असेल आपण नादस्फूर्ती ढोल ताशा पथकाचं संचलन सुरू आहे आणि अतिशय सुंदर असं वादन नाद स्फूर्ती ढोल ताशा पथकाचं इथे होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि त्यांची वेशभूषा केलेले कलाकार, त्याच्या पाठीमागे मावळे, त्यानंतर अनिल दादा आणि मंगेश दादा समर्थक, सर्व आयोजक, स्टेपाट उरण यांचे सर्व कलाकार आणि रायगड आणि ठाणे या दोन्ही संघांचे खेळाडू, रायगडचे खेळाडू इथे आहेत. ठाणे संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण सगळे खेळाडू घेऊन कृपया संचलनामध्ये सामील व्हावं. दीपकचे सरपंच दीपक म्हात्रे, माजी सरपंच दीपक म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. तुडुंब गर्दी आज भरलेली आहे आणि ही नुसती मॅच नाही तर आपल्यासाठी एक उत्सव आहे. रायगडची संस्कृती, रायगडचं क्रिकेट आज आपण इथे पाहतोय. ढोल ताशा पथकाच्या मागे जर आपण बघितलं तर नऊवारीमध्ये आपल्या सगळ्या महिला भगिनी आहेत. आपली जी परंपरा, आपली जी संस्कृती आहे ती जतन करणारी सर्व मंडळी आज या रायगड प्रीमियर लीगच्या या निमित्तानं सर्व इथे एकवटलेले आहेत. उपस्थित सर्व रायगडवासियांचं मनापासून आम्ही इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विविध स्टँड्स उभारलेले आहेत आणि या विविध स्टँड्स मध्ये उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक, तुडुंब गर्दी भरलेली आहे बघा सर. वेगवेगळे स्टँड्स, स्वर्गीय माजी खासदार दिबा पाटील साहेब यांच्या नावानं जो स्टँड आहे त्यामधील जे प्रेक्षक आहेत, दिबा पाटील स्टँड, त्यांनी जरा हात वर करा सर्वांनी. दिबा पाटील स्टँड मधील वा सर्व प्रेक्षक हात वरती करून अभिवादन करतायत आपल्याला इथे. त्यानंतर तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी स्टँड मधील सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी हात उंच करून अभिवादन या मिरवणुकीला द्यायचं आहे. सर्वजण मिरवणुकीला अभिवादन देत आहेत. स्वर्गीय माजी खासदार दिबा पाटील साहेब 1984च्या लढ्यात वी मेक सिटी शहरांचे शिल्पकार सिडकोनं अडमुठे धोरण आणलं. त्या धोरणाला न जुमानता हजारो शेतकऱ्यांना घेऊन ज्यांनी आंदोलन केलं, 5 हुतात्मे झाले. स्वर्गीय दिबा पाटील साहेब जे सर्वात मोठे योद्धे म्हणून त्यावेळेला त्या रणसंग्रामात उतरले. चिरोलीमधील नामदेव शंकर घरात, धुतुममधील रघुनाथ अर्जुन ठाकूर, पागोटेमधील महादेव हिरा पाटील, पागोटेमधील केशव महादेव पाटील व पागोटेमधील कमलाकर कृष्णा तांडेल या 5 हुतात्म्यांना त्रिवार वंदन केलं जाईल. या स्वर्गीय माजी खासदार दिबा पाटील साहेबांच्या नावानं जो स्टँड आपल्या रसिक प्रेक्षकांनी आणि क्रीडा रसिकांसाठी उभारलेला तो स्टँड, त्या स्टँडला नाव देण्यात आलं स्वर्गीय माजी खासदार दिबा पाटील साहेब. तर चला
दिबा पाटील साहेबांच्या स्टँड मध्ये असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांनी टाळ्यांचा प्रतिसाद दौलताशा पथकासाठी आणि त्या संचलनासाठी द्यायचा आहे. दिबा पाटील साहेबांच्या स्टँड मध्ये असणारे सर्व क्रीडा रसिक टाळ्यांचा प्रतिसाद. संचलन सुरू झालं आणि त्याच्यानंतर मान्यवरांची मांदी आली इथं उपस्थिती. ज्या विधानसभेमध्ये जो प्रभाग येतोय, कारण कसलखंड मधून झालेली मेहनत, डिड इट इम्पॉसिबल टू पॉसिबल, अशक्याला शक्य केलं आणि भारतीय जनता पार्टीचे सबका साथ सबका विकास या उक्तीवरती आपले नेतृत्व करणारे उरणचे विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय महेश शेठ बालदी यांच्या कार्यात अनेक तरुणांनी जाहीर प्रवेश केला आणि कसलखंड पंचक्रोशीतून अनेक तरुणांचं योगदान त्यांच्या विजयासाठी, आणि म्हणूनच आज त्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं की रायगड प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपली उपस्थिती आम्हाला इथं प्रार्थनीय आहे. त्या विनंतीस सन्मान देऊन सन्माननीय आदरणीय महेश शेठ बालदी यांचं आगमन इथं झालं. कसलखंडमध्येच आपल्या उरणच्या विभागासाठी, कारण रायगडमध्ये रायगडी संस्कृती आपली आगरी कोलिका राड्यांची, आणि म्हणूनच त्या संस्कृतीला साजेसा आपला उदरनिर्वाह ज्या समुद्रावरती असतोय, मच्छीमारांवरती त्यांच्यावरती असणारं प्रेम दिसलं आणि 150 कोटीहून अधिक रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून मत्स्य जेट्टीसाठी मुंबईमध्ये कुलाबा जेट्टी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे रायगडमध्ये जेट्टी उभारली जावी, याच्यासाठी त्यांचाही प्रयत्न आपल्या या रायगडच्या विकासासाठी होते. ते आदरणीय महेश शेठ बालदी आपल्याला अतिथी कक्षामध्ये विराजमान होताना दिसत आहेत. संचलन जाऊन पोहोचतोय तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी. आज त्यांच्या नावानं कित्येकांच्या संसाराचं सोनं झालं असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही, कारण परमार्थ म्हणजे सन्मार्गाकडं पडलेलं पहिलं पाऊल आहे. ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, ज्या अनेक काही लतबी सवयी होत्या, ज्यांच्या परमार्थात पदार्पण केल्यानंतर कित्येकांनी सोडल्या, ते समाज प्रबोधनकार तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी याच्या स्टँड जवळ दाखल होताना दिसतोय आपलं संचलन. चला राजांना टाळ्यांच्या गजरात त्या स्टँडवर विराजमान झालेल्या सर्व क्रीडा रसिकांनी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. नाही हार नाही तुरे सारे भक्तीच सोहळे, शहाणे केले सकळ जन तुमच्या निरूपणाने तमाम सर्व महाराष्ट्रवासियांना ज्यांनी शहाणं केलं, ज्यांनी अनिष्ट रूढी अनिष्ट परंपरा यांच्यावर मात केली आणि सर्वांचे संसार फुलवले, ते तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी स्टँड. त्यानंतर भारतरत्न आचार्य विनोबा भावे स्टँडकडे आपण पुढे जातो. सर, या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं आणि त्या परमार्थातील सर्व पारमार्थिक मंडळींचं रेशमी ऋणानुबंध, आणि म्हणूनच आजही आपल्या अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या सन्माननीय मान्यवरांना, त्याही तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या परमार्थात असणाऱ्या सर्व दासभक्तांनाही आज रायगड प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्यांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत सर्व खेळाडूंसोबतच. आणि त्याच्यानंतर दाखल होणार आपलं संचलन. या संचलनात दिसत आहेत आयोजक, त्याचबरोबर अनेक काही मान्यवरीय आहेत. ज्या प्रमुख मान्यवरांना संचलन पुढे झाल्यानंतर ज्यांची उपस्थिती झाली त्यांना आम्ही विनंती केली नाही, कारण हा संचलन आपल्याला एका वेगळ्या शिस्तबद्ध पद्धतीत आपल्याला पाहायला मिळतोय. तिथं असणाऱ्या अनेक महिला आहेत, म्हणजे पंचायत समितीवरती नेतृत्व करणाऱ्या तनुजाताई टेंबे असतील, संजयजी टेंबे असतील, आदरणीय अनेक प्रमुख आयोजक जर पाहिलं तर अनिलदादा पाटील सरपंच म्हणून सन्माननीय अतिथी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत महेश शेठ बालदी यांच्या जाहीर प्रवेश, भारतीय जनता पार्टीच्या जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी पालकमंत्र्यांसोबत जेवढा फौज फाटा तरुणांचा आणि पाहुण्यांचा होता त्याच्याहूनही अधिक फौज फाटा अनिलदादा पाटील कसलखंडवरील तरुणांचं असणारं प्रेम त्यांच्या उपस्थितीतून आम्हाला जाणवलं होतं. ते प्रमुख आयोजक व त्यांच्यासोबतच क्रिकेटबद्दल असणारी अतोनात आवड आणि त्याचबरोबर तरुणांना एक मार्गदर्शक म्हणून क्रिकेटमध्ये ज्याचा हातखंड आहे असे मंगेश वाकडीकर प्रमुख आयोजक आहेत. दत्ता गायकर यांची घालमेल आज कित्येक दिवस पाहतोय. अशा प्रमुख आयोजकांच्या सोबत सर्व मान्यवर त्या संचलनात माझ्या राजांच्या आणि सर त्यांच्या समवेत राजू तांडेल आणि त्यांचे सहकारी यांनी अथक मेहनत गेली महिनाभर घेतलेली आहे आणि या मेहनतीला आज फळ आलंय. मी विनंती करेन ठाणे संघाच्या सर्व खेळाडूंना कर्णधार भूषण पाटील, विकी भोईर, केतन म्हात्रे, योगेश म्हात्रे, जयदीप भोंडिवले, जयेश पाटील, शाहिद शेख, दिनू कांबळे, मयूर दातिलकर, सुलतान खान, रवी बुंबक, विशाल पाटील, अरविंद राणा या सर्वांना की आपण पण या
लॉंग मार्चमध्ये आपण सामील व्हावं. भारतरत्न आचार्य विनोबा भावे स्टँड जवळ असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांनी टाळ्यांचा प्रतिसाद आपल्या त्या संचलनासाठी द्यायचा आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुआयामी विद्वान, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्त्री उद्धारक, युगप्रवर्तक, ज्यांना माणूस म्हणून जगण्याची हिंमत ज्यांच्या विचारातून मिळाली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ज्यांनी शिकविलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या स्टँड मध्ये असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद, उभं राहून स्टँडिंग विशेष असणार आहेत या सर्व संचलनासाठी. हा नक्कीच सर, तुम्ही फक्त टाळ्या वाजवायला सांगितल्या, मात्र त्यांनी उभं राहून अजून त्यामध्ये भर टाकली आणि सर्वांना मानवंदना दिलेली आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आपण इथे स्टँड उभारलेला आहे. पुढे पुढे माझं संचलन रायगड प्रीमियर लीगचं जाऊ लागलं आणि डोळ्यासमोर उभे राहिले. एखाद्या स्टँडला काय नाव द्यावं, एवढ्या बहुआयामी विद्वान यांच्या नावानं स्टँड उभारली गेली. आता जगतामध्ये असे कित्येक क्रिकेटवीर होतील, परंतु ज्याला सबंध विश्वामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट म्हणून संबोधलं गेलं ते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या स्टँड मध्ये असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांनी टाळ्यांच्या प्रतिसादात त्या संचलनाचं स्वागत केलं. कारण 26 तेवढी आहे. पराक्रमाची पराकाष्ठा करून निधड्या छातीवरती, काळ्या पोळादी मनगटांवरती सुलतानशाहीचे घाव ज्या माझ्या माऊल्यांनी झेलले त्या ज्ञात आणि अज्ञात माऊल्यांना मानाचा मुजरा करताना दिसत आहेत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याच्या स्टँड मधील उभे असणारे सर्व क्रीडा रसिक. खरं तर या स्टँडमध्ये जे बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांची छाती अभिमानाने अजून फुलली असेल, कारण हे RPL आहे, रायगड प्रीमियर लीग आहे. इथे क्रिकेटचा महासंग्राम इथे भरलेला आहे आणि अशा वेळेला अशा स्टँड मध्ये बसण्याचं भाग्य या तमाम सर्व क्रीडा रसिकांना लाभलेलं आहे. इतिहासात वाचायला मिळेल माझ्या राजांची प्री प्लॅनिंग. आणि 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत महेश शेठ बालदी यांची प्री प्लॅनिंग पाहिली होती. जशीच्या तशी हुबेहूब डोळ्यासमोर दिसत होती. आणि अखेर 2019ला विधानसभेवरती आपलं सर्वांचं नेतृत्व करण्यासाठी आपला हक्काचा एक कार्यसम्राट, एक कार्यतत्पर आमदार पाठविला. ते आदरणीय सन्माननीय अतिथी महेश शेठ बालदी, सन्माननीय प्रमुख अतिथी आपल्याला अतिथी कक्षामध्ये विराजमान होत आहेत. तर पुढचा स्टँड असेल आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. रायगड शुरांची, वीरांची व रणरागिणींची भूमी आहे. त्या रायगडच्याच कर्नाला किल्ल्याच्या म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत शिरडोनमध्ये उपजलेला एक आद्य क्रांतिकारक. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी असणं अपेक्षित असेल. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके म्हणालेले की मी मरून जाईन पण या प्रजाभक्षक इंग्रजांना मी कधीही स्वस्थ बसू देणार नाही. आणि पहिल्या क्रांतीचे जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्टँड समोर आता ही भव्य मिरवणूक गेलेली आहे. तमाम सर्व या स्टँडमधील बसलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याच्यानंतर दाखल होणार आपलं संचलन ढोल ताशा पथक. त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या पायाच्या जोडव्यापासून नाकाच्या नथीपर्यंत 16 शृंगार अंगावरती लिहून चापून चोपून लावलेली नऊवारी पाहिली की महाराष्ट्राची लोक परंपरा आणि वस्त्र परंपरा डोळ्यासमोर येईल. पाठीमागे असणारे रायगड आणि ठाणेचे सर्व किल्लेदार. आणि दाखल होतोय संचलन. राजांचाही मन भरून आलं होतं. तो क्षण होता 6 जून 1674ला. पहाटे शनिवारी 5:30 वाजता जगदीश्वराचं मंदिर घेतलं, मंदिरातील दर्शन घेतलं आणि राजे त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी गेले. 6000 मावले होते, त्यातील काही चेहरे दिसत नव्हते. त्यातील चेहरा होता तो पहिला चेहरा होता कोंढाण्यावरती कामी आलेला माझा नरवीर तानाजी. गड आला पण सिंह गेला असं म्हटलं आणि त्या गडाला नाव सिंहगड म्हणून दिलं. असा सह्याद्रीचा नव्हे तर माझ्या महाराष्ट्राचा, माझ्या स्वराज्याचा सिंह नरवीर तानाजी मालुसरे याच्या स्टँड मधील सर्व क्रीडा रसिक टाळ्यांच्या प्रतिसादात त्या माझ्या राजांना मानवंदना देताना दिसत आहेत. झाले बहु होतील बहु परी या समयोच या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीत पहिला या रयतेचा जाणता राजा त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाला. 1 मन म्हणजे 40 किलो
आणि त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर भरल्या डोल्यानं भरल्या मनानं एकच ललकार त्या राजांच्या सोबत माऊल्यांना दिली होती. त्यावेळेला सप्त नद्यांच्या शतशत धारा काशीच्या गागा भट्टांनी माझ्या राजांच्या डोक्यावरती सोडल्या आणि 6 जून 1674ला श्री रूप ज्येष्ठ संवत्सर त्रयोदशीला महाराष्ट्राचा पहिला राजा या सिंहासनावर आरूढ झाला. ती स्वराज्याची दुसरी पायरी होती. नरवीर तानाजी मालुसरे. पहिली पुरंदरावर मारला गेलेला माझा मुरार बाजी. तिसरी पायरी होती ती महाराज लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असा म्हणणारा बाजी प्रभू देशपांडे. आणि चौथी पायरी होती नुकताच नेसरीच्या खिंडीत कोल्हापूरला धारातीर्थी पडलेला माझा तो प्रतापराव गुजर. हे 4 माऊल्यांचे चेहरे त्यावेळेला दिसत नव्हते. आजही मैदानावरती कोरोनाच्या संक्रमणात आपले कित्येक खेळाडू आपल्याला सोडून गेलेत. ते चेहरे इथं दिसत नाहीत. कदाचित त्यातीलच एक रायगड किंवा ठाण्यामध्ये असता किंवा कदाचित येत्या 24 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. त्या सर्व माझ्या क्रिकेटमधील माऊल्यांनाही आज नरवीर तानाजी मालुसरेच्या स्टँडमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांकडून भावपूर्ण आदरांजली. सुधीर तांडेल, कोण विसरणार तो चेहरा. आजही महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातील रायगडच्या क्रिकेटमधील जिला रायगड एक्सप्रेस, आम्ही तर तिला नेत्रावती एक्सप्रेस म्हणायचो, डोळ्याचं पारणं फेटणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळायची. ते सुधीर तांडेल यांची आठवण आज आपल्याला नक्कीच प्रकर्षानं प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनात येईल. त्या सुधीर तांडेल यांनाही भावपूर्ण आदरांजली असेल रायगड प्रीमियर लीग 2021 दरम्यान. नक्कीच सर, असं म्हणतात की सागराच्या लाटा कितीही उसळल्या तरी त्याचा शेवट हा किनाऱ्यावरच, आणि जीवन कितीही यशस्वी असलं तरी त्याचा शेवट हा मृत्यूच्या किनाऱ्यावरच. सुधीर तांडेल आणि अनेक जे क्रिकेटवीर जे या कोरोना काळामध्ये आपल्याला सोडून गेलेत त्या सर्वांना मनापासून आम्ही श्रद्धांजली इथे व्यक्त करतोय. ढोल ताशाचा गजर, नादस्फूर्ती ढोल ताशा पथकाचं संचलन, त्याच्याबरोबर स्टेप आर्ट उरणचे सगळे आगरी कोळी वेशभूषेमध्ये असलेले सगळे कलाकार, रायगड आणि ठाणे टीम. माली सर, एक आठवण आपल्याला इथं नक्कीच मी सांगू इच्छितोय. पाहुण्यांच्या कल्पक बुद्धीतून आलेली आठवण. 22 मार्चला सर्वांनी टाळ्या वाजविल्या, कर्फ्यू लागला गेला, परंतु तरीही टेनिस क्रिकेटचा झेंडा मैदानावरती रोवण्यासाठी कतार पर्यंत आणि दुबई पर्यंत आपले खेळाडू गेले होते. आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं, परंतु तरीही दिल खुलास, ज्यांना हस्तांदोलन नव्हे तर खऱ्या अर्थानं कवेत घेतलं होतं, हे आपले आमदार आदरणीय सन्माननीय महेश शेठ बालदी. त्यांच्याकडून या आठवणी आज आल्या. नाही, आणि आज पण त्यांना बघा, आज पण त्यांना स्टेजवर बसवलं नाही. ते म्हणतात की मी फील्डमध्ये जातो, मी या मुलांमध्ये जॉईन होतो जेणेकरून या कार्यक्रमाला अजून शोभा येईल. त्यांच्याबरोबर राजेंद्र दादा पाटील आहेत, राकेश गायकवाड, मंगेश वाकडीकर, बबन मुकादम, अविनाशजी पडवळ, ही सगळी मंडळी आता, महेंद्र गोजे, ही सगळी कडू साहेब, ही सर्व मंडळी आता या लॉंग मार्चमध्ये सामील होत आहेत. तर या कार्यक्रमात सन्माननीय मान्यवर आपल्या संचलनात दाखल होत आहेत. राजांच्या छबीत असणाऱ्या रायगडचे सगळे शिलेदार. रायगड आणि ठाणा ही पहिली मॅच, पहिला सामना होणार आहे. आजचा हा मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठीची सगळी गर्दी, ही सगळी धरती मंडळी आज या रायगड प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित आहे. खामकर सरांना विनंती असेल, प्लीज. खामकर सर, आदरणीय सन्माननीय खामकर साहेबांना विनंती असेल, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. अश्वावर आरूढ असणारा, त्यावेळेला कृष्णी घोडीवरती असणारा, लगाम हाती खेचायचा रायगड काय आहे, धोंडा तसा तासण्याजोग आहे. पावसाळ्यात पर्जन्यकाली गवती गडावरती उगवत नव्हता. मे 1656ला मला वाटतोय रायगडवासियांचे भाग्य उजळले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडावरती राजांचा जरी जन्म झाला असला तरी राजांनी स्वराज्याच्या राजधानीचं रूप रायगडाला देण्याचं ठरवलं.
ही महाराष्ट्राच्या कर्तृत्वातील सर्वात मोठा मानाचा शिरपेचा तुरा खोवला गेला तो मे 1656 हिरोजी इंदुलकर यांनी केलेली कसरत आपल्या कौशल्याची स्थापत्य वास्तुशास्त्राप्रमाणे आजही जर रायगडावरती गेलात तर 200 फुटावरचं आजही तुमच्यापर्यंत 100 फुटावरती आम्हाला पोचायचं असेल तर नितीन साऊंड सिस्टीमचा वापर करावा लागतोय. त्यावेळेला राजांच्या राजदरबारात नगारखान्यात असायचं आणि हातातील टिचकी जरी मारली तरी त्याचा आवाज माझ्या राजांच्या त्या सिंहासनापर्यंत जायचं. हे होतं स्थापत्य वास्तुशास्त्र त्यावेळचं. त्या हिरोजी इंदुलकरांना सुद्धा मानाचा मुद्रा रायगड प्रीमियर लीगच्या दरम्यान अश्वावर आरूढ असणाऱ्या राजांची स्वारी जवळ येऊ लागली. मनातील घालमेल वाढू लागली आणि बरोबर 4 वाजता नाणेफेकीचा कौल होईल अशी अपेक्षा पकडून सर्व क्रीडा रसिक हे प्रतीक्षेत आहेत. म्हणून तर सर त्यांच्या जेव्हा आपण जातो जगदीश्वराच्या मंदिरामध्ये तेव्हा पायरीवर कोरून ठेवलेलं आहे सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. असे मावळे होते म्हणून तर आपण हे स्वराज्य पाहतो आणि या स्वराज्याचं सुराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आज स्क्रीनवर पण आपण बघा छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला जो तरुण आहे किती रुबाबदार वाटतोय बघा. सुशांत पाटील हे त्यांनी वेशभूषा केलेली आहे. जबरदस्त असं हे व्यक्तिमत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये कोणालाही आपण जर सजवलं ना तरी त्याची जी पवित्रता आहे त्याचं जे सौंदर्य आहे ते अजून वाढत जातं. खरं तर त्या काळी स्वराज्य हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी गर्दन कलम केली जायची, मान छाटली जायची. अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि हा न्यायसूक्ष्म राजा या महाराष्ट्रात निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि जे आपण समोर सर जे तुतारी वादक आपण बघतोय हे गुरव बंधू आहेत. कल्याण डोंबिवली विभागामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली ही जोडी आहे गुरव बंधू. गेली कित्येक वर्ष त्यांची परंपरा, गेले 8 ते 10 पिढ्या हे गुरव बंधू तुतारी वादनाचं काम करत आहेत. आणि विशेष म्हणजे या गुरव बंधूंना सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या वडिलांना मानधन दरवर्षी दिलं जातं. अशी ही गुरव बंधूंची जोडी आज इथे आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये अवतरताना आपण त्यांना पाहतोय. तलवार मॅन होतील, झुकतील आणि वाकतील माना त्या राजांच्या समोर. गर्विष्ठ माना झुकल्या गेल्या. आजही शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये जर आपण पाहिला तर एक इंग्रज आपल्या डोक्यावरची हॅट काढून राजांना मुजरा करतोय ज्याचं नाव हेनरी ऑक्झेंडन आहे. त्यांनी राजांच्या स्वराज्याच्या मी विनंती करेन लगेचच मान्यवरांना संचलन पुढे जाऊ द्या आणि नंतर मान्यवरांना विनंती केली जाईल. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय अतिथी राजे रायगड प्रीमियर लीगचा जो लोगो आहे तिथं राजांच्या अश्वाला घेऊन ओके आर्यन स्पोर्ट्सचे आमचे समीर पाटील आणि विजय मिरकुटे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. धन्यवाद. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी गणरायाच्या पवित्र प्रतिमेचं पूजन करून आजच्या या रायगड प्रीमियर लीगला सुरुवात करावी. चावण्याचे संदीप पाटील, समीर पाटील आणि विजय मुरकुटे यांना विनंती आहे की त्यांनी या संचलनामध्ये सामील व्हावं. तुझे नामी संकल्प सिद्धीस जाती, तुझे नामी संकल्प सिद्धीस जाती, श्री सिद्धिविनायका तुझे रूप ओ मांगल्य मूर्ती. आर्यन एंटरप्राइजेस, कॅरियर, ट्रान्सपोर्ट, मूव्हर्स वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला. काका पाटील यांचे सुपुत्र आणि ज्यांनी स्वतःच्या आपल्या गावासाठी 86 लाखाहून अधिक रक्कम खर्च करून प्राथमिक शाळेची मी विनंती करेन
हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. या कार्यक्रमास शुभ संकेत देतील उरणचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आमदार गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा समीर शेठ पाटील. समीर शेठ पाटील. पौड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवतंस राजा शिवछत्रपती महाराज की. समीर शेठ पाटील आपल्याला विनंती केली जाईल आपण प्रतिमा पूजनासाठी समोर यायचं आहे. गणपती बाप्पांना वंदन केलं जाईल. या कार्यक्रमाप्रसंगी समीर शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते पहिल्यांदा धर्मवीर नरवीर सह्याद्रीचा छावा ज्याचा देह बलदंड होता त्या बलदंड देहाला आजही तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्या राजा छत्रपती संभाजीराजांना पुष्पहार समर्पित करतायत आदरणीय समीर शेठ पाटील. राकेश राजेंद्र पाटील. राजेंद्र पाटील आदरणीय ज्येष्ठ उद्योजक दर्याचा सरखेल तानाजी मालुसरे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करतायत. राकेश गायकवाड आपल्याला विनंती केली जाईल दर्याचा सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित केलं जाईल. बबन मुकादम पनवेल महानगरपालिका नगरसेवक आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मंगेश वाकडीकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. तदनंतर बबन मुकादम आचार्य भारतरत्न विनोबा भावे यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करताना दिसत आहेत. तदनंतर विनोदजी साबळे यांच्या पवित्र शुभ हस्ते भारतरत्न बहुआयामी आधुनिक भारताचे निर्माते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनोदजी साबळे कैलास म्हात्रे. अज्ञानाचा अंधकार ज्यांनी दूर केला ज्ञानाचा प्रकाश माझ्या रायगडमध्ये सन्माननीय साने सन्माननीय अतिथी कैलास दादा म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते योगेशजी लहाने टीम ओनर आहेत. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करतील. अविनाश पडवल आपल्याला विनंती असेल अविनाश पडवल या पाहुण्यांमधून चेहरा दिसतोय संदीपजी वासकर पनवेल PTC. तदनंतर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवारातून तनुजाताई टेंबे पंचायत समितीच्या सदस्या यांना विनंती केली जाईल. नानासाहेब धर्माधिकारी. तनुजाताई टेंबे यांच्या पवित्र शुभ हस्ते ढोलताशा पथकाने विनंती असेल. दीप प्रज्वलनासाठी मी विनंती करेन सन्माननीय अतिथी प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक महेश शेठ बालदी यांना विनंती करेन दीप प्रज्वलनाचा. आद्य क्रांतिकारक ढोल तशा पथकाने विनंती असेल दीप प्रज्वलन आजच्या कार्यक्रमाप्रसंगी विनंती असेल. महेश शेठ बालदी विद्यमान आमदार उरण विधानसभा 190. तदनंतर या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय महेश शेठ कडू सोनारी जय माता दी टीमचे ओनर महेश शेठ कडू आपल्याला विनंती असेल आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा पहिला दिवा माझ्या रायगडच्या शौर्याचा दुसरा दिवा रायगडच्या पराक्रमाचा प्रज्वलित करतील. अनिल पाटील सरपंच कसालखंड अतुल भगत
अतुल चव्हाण यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभास्ते दुसरा रायगडच्या पराक्रमाचा, तिसरा रायगडच्या संस्कृतीचा दिवा प्रज्वलित करतील सन्माननीय समीर पाटील. आपल्याला विनंती केली जाईल आर्यन लॉजिस्टिक, आर्यन ट्रान्सपोर्ट, आर्यन मूव्हर्स, आर्यन कॅरियर्स, आर्यन इंटरप्राइजेस स्वतःच्या गावात आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय महेंद्र सरांना विनंती असेल प्लीज. विजय मिरकुटे आपल्याला विनंती असेल, विजयजी मिरकुटे. सन्माननीय अतिथी गणेश पालकर आपल्यालाही विनंती असेल. चला या बाजूलाही आपल्याला दिवा पंचज्योतीचा लख प्रकाश टाकणारा दीप प्रज्वलन करायचा आहे. मी विनंती करेन सन्माननीय अतिथींना प्लीज, पाहुण्यांना विनंती करेन की लगेचच आपण रमेश पाटील, जे के पाटील आपल्याला विनंती असेल आपण समोर दीप प्रज्वलनासाठी. मी महेश शेडबालदी यांना विनंती करेन समोर. आयोजकांना विनंती असेल रमेश पाटील आष्टे. चला कार्यक्रमास विनंती असेल समीर पाटील आपल्याला की प्लीज आपण अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. तोपर्यंत सन्माननीय अतिथी रमेश पाटील, रमेश पाटील सर आष्टे आपल्याला विनंती असेल आपण समोर. ढोल ताशा प्रमोद पाटील आपल्याला विनंती असेल please. नादस्फूर्ती ढोल ताशा. धन्यवाद धन्यवाद. विजय मुरकुटे, योगेश मुरकुटे आपल्याला विनंती असेल प्लीज. माजी सरपंच संदीप पाटील, विजय मुरकुटे संदीप पाटील आणि संदीप पाटील यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. जे के पाटील माजी उपसरपंच यांनाही विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. प्रज्वलित करुणी ज्ञानदीप, दूर करा अंधकार, समता करुणा स्नेहाने भरा हृदय भंडार. आसक्ती द्वेष जळो मनीचे, दूर होवो विषय विकार, करा उपकार तयांवर सदा, जे दीनहीन लाचार. खरं तर दिवा म्हणजे अग्नीचे रूप, स्वतः प्रकाशतो आणि इतरांना प्रकाशित करतो तो दीप. अशा या दिव्यांच्या लख प्रकाशामध्ये हा सोहळा इथे संपन्न होतो. आनंद ढवळे आणि संदीप पाटील या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. खरं तर दिवा म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. तर हे मांगल्य कसलं? संस्कारांचं, परंपरेचं. या सांजवेळी दिव्यांच्या प्रकाशामध्ये रायगड प्रीमियर लीगचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. खेळपट्टीवर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण इकडे या समोर, कारण एक कोळी नृत्य आपल्या समोर इथे सादर केलं जाणार आहे. चला माहुल्यांनाही विनंती असेल आपण आता प्रवेशद्वारावरून जायचं आहे. राजांच्या ढोल ताशा सोबत पथक असणाऱ्या सर्व माहुल्यांना सर, नादस्फूर्ती ढोल ताशा पथक जे आहे. चला तर आपल्या कार्यक्रमातून एक संचलन करणारा एक गट बाहेर जातोय. पहिल्यांदा राजांना टाळ्यांच्या गजरामध्ये आपण निरोप देऊया. या मैदानावरून भालदारी, अब्दागिरी आणि मॅन धरणारे मावल्यांसोबत राजेश्वर छत्रपतींच्या छबीत असणारा तो कलाकार. कलाकाराची कला आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. क्या बात है. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. नादस्फूर्ती ढोल ताशा पथक.
हॅलो. धन्यवाद. 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 नंतर रायगड ठाणा मॅच आहे, बॉल दिसला पाहिजे. क्या बात है, वाह. धन्यवाद. नादस्फूर्ती ढोल ताशा पथकाचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. हॅलो चेक. धन्यवाद. वारसा मराठी संस्कृतीचा अभिमानाचा नादस्फूर्ती ढोल ताशा पथक. थँक्यू. जोरदार टाळ्यांचा धन्यवाद. प्रतिसाद. मी विनंती करेन ढोल ताशा पथकाला प्लीज लगेचच आपण आपल्या या कार्यक्रमातून मार्गस्थ व्हायचं आहे. इथं एक या ढोल ताशा पथकाला साजेस सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल, फक्त खेळाडू आणि आयोजकच मैदानावरती असतील, बाकी सर्वांना विनंती आहे प्लीज धावपट्टीवरती चालू नका. धावपट्टीवरती चालू नका. आपापल्या जागा घ्या. लगेचच रायगड आणि ठाणा ज्या सामन्यासाठी आपण सगळे आतुरलेले आहात तो सामना आपण लगेचच सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला एक सुंदरसं स्फूर्तिगीत असेल. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि आमचे मित्र मंगेश दादा आणि या रायगड प्रीमियर लीगचे सर्व आयोजक यांचा मनापासून आभार मानतो की एवढ्या लोकांच्यात मला इथे 2 शब्द महाराजांच्या बद्दल गाण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि मी ट्रॅक वगैरे काही सोबत आणला नाही आणि कालच मला मंगेश दादा बोललेत, तर तोडक्या मोडक्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या टाळ्यांची साथ हीच त्या ट्रॅकपेक्षा भरपूर असेल, तर नक्कीच टाळ्या वाजवा थोड्या महाराजांचं गाणे. शूर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. धन्यवाद. वेळ न दवडता विनंती असेल. ओके, पाहुण्यांसाठी हा स्वागत गीत आहे कोळी नृत्यातून. मुंबईपासून पणजीपर्यंत ही आगरी कोली कराडी संस्कृती ज्या नृत्यातून जोपासली जाईल. रायगड प्रीमियर लीग म्हटलं तर आपली संस्कृती काय, खाद्य संस्कृती काय, नृत्य संस्कृती काय, आणि याच्यातूनच या आजच्या स्पर्धेला सुरुवात असेल. तर स्टेपार्ट डान्स अकॅडमी व मॅजिक मोमेंट यांच्या वतीनं एक सुंदरसा नृत्य आविष्कार इथं साकारला जाईल. समोर आणि नक्कीच आजच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर उरणचे, त्याचबरोबर हा प्रभागी आपला विधानसभेचा आणि डान्सर सुद्धा उरणमधील आहेत. तर आजच्या या स्टेपार्ट डान्स अकॅडमीच्या वतीनं जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. सुरुवात असेल आगरी कोळ्यांची संस्कृती जिथं जोपासली जाईल. चला, सुनीलजी साबळे यांना विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. ओके गौरव, रेडी? 1 2 स्टार्ट. तुम्ही बाजूला व्हायचं आहे. चला पाठीमागे आयोजक. चला मामांना विनंती असेल आपल्याला घोडाही बाजूला घ्यायचा आहे. चला जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी असू द्या. अतिशय सुंदर अश्वावर आरूढ असणारा माझा राजा ज्या अश्वावरती होता. स्टार्ट.
डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला 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 तुला सांगते गो एक वीरा तुझा भगत आहे मी हरा तुला सांगते गो एक वीरा तुझा भगत आहे मी हरा तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनभावे पूजा करा तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनभावे पूजा करा बसली काले डोंगरावर तिची नजर भक्तावर बसली काले डोंगरावर तिची नजर भक्तावर जमलाय बसारा कोलीवारा तुझी ओढी भरावरा हे जमलाय बसारा कोलीवारा तुझी ओढी भरावरा आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला